नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि आता आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मधून। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे। दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात ही भेट झाल्याची माहिती मिळते। मोदी आणि शरद पवार यांच्यात जवळपास 50 मिनिटे चर्चा झाली आहे आणि यावेळी सहकार कायद्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे। तर शरद पवार यांची पंतप्रधान यांच्या सोबत झालेली ही भेट आधीच ठरलेली होती अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे। सहकारी बँक अधिनियम बदलण्यात येत आहेत आणि त्याबाबत पवारांनी मोदींना पत्र लिहिलं होतं। त्या संदर्भात ही भेट झाल्याची माहिती मलिक यांनी दिली। रिझर्व्ह बँकेला योग्य सूचना द्याव्यात यासाठी शरद पवार यांनी मोदींची भेट घेतल्याची माहिती संजय पाटील यांनी दिली आहे। माफ करा, जयंत पाटील यांनी दिली आहे। पवार आणि मोदी भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं पाटील म्हणाले। राज्यातील संघर्षाचा आणि पवार मोदी भेटीचा काहीच संबंध नसल्याचं विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं। संसदेचं अधिवेशन सुरू होण्याआधी नेते भेटत असतात, विविध विषयांवर चर्चा होत असतात। त्यासाठीच शरद पवारांनी मोदींची भेट घेतली आहे। अनेक विषयांवर चर्चा झाली असावी अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली। भाजप आमदार अतुल भातखळकर यांना अखेर पोलिसांनी सोडलंय। त्यांना आरे पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं होतं। कुरार मेट्रो स्टेशनच्या कामासाठी परिसरातील बांधकामांवर कारवाई करण्यात आली होती। स्थानिकांनी कारवाईला विरोध केला। अतुल भातखळकरही तिथे पोहोचले आणि त्यांनीही कारवाईला विरोध केला होता। त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं। तर अतुल भातखळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अखेर भाजपच्या नेत्यांनी आरे पोलिसात धाव घेतली आहे। नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी परिसरात सरकार विरोधात घोषणा दिल्या आहेत। त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता। बातमी आहे औरंगाबादमधून। औरंगाबादमधील शिक्षकांच्या व्यथा ऐकून प्रवीण दरेकर यांच्या डोळ्यात अश्रू आलेत। विना अनुदानित शाळेतील शिक्षकांच्या कोरोना काळात नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि काही विना अनुदानित शाळांना अनुदान मिळत नाहीये म्हणून वर्षानुवर्ष शिक्षण तुटपुंजा मानधनावर काम करतात। शिक्षक तुटपुंजा मानधनावर काम करत असतात आणि काही शिक्षकांवर जमेल ते काम करायची वेळ आलेली असते। अशा शिक्षकांना भेटण्यासाठी दरेकर औरंगाबादमधील बिडकीन इथं गेले होते। राज ठाकरे आता चांगले सक्रिय झालेत। नाशिक दौऱ्यानंतर राज ठाकरेंचा पुणे दौरा असणार आहे। रविवारी रात्री राज ठाकरे पुणे मुक्कामी असणार आहेत। राज ठाकरे पुण्यात पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीने या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं। नवी जबाबदारी दिल्यास स्वीकारण्यास तयार असल्याचं विधान मनसे नेते अमित ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यात केलंय आणि त्यामुळे राजकारणात मोठी जबाबदारी स्वीकारण्यास सज्ज असल्याचं अमित ठाकरे यांनी म्हटलंय। नाशिक, पुणे आणि मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे सक्रिय राजकारणात उतरणार असल्याची माहिती आहे। अमित ठाकरे नाशिकमधील शासकीय विश्रामगृहातील लॉनवर फुटबॉल सामना खेळताना दिसले। तर नाशिक युनायटेड क्लबच्या खेळाडूंसोबत अमित ठाकरे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालंय। अमित ठाकरे स्ट्रायकर म्हणून मैदानात उतरले होते आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं देखील आपण पाहतो। चित्रपट निर्मात्यांची सर्वात मोठी संस्था असलेल्या प्रोड्युसर्स गिल्डच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधलेला आहे। यावेळी या पदाधिकाऱ्यांनी कोविडच्या नियमांचं पालन करून चित्रीकरण पार पाडलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांना दिली आहे। पोलीस आणि निर्मात्यांनी समन्वय साधून योग्य वेळी आणि नियमात चित्रीकरण पार पाडावं आणि प्रत्येक कलाकाराची कोविड टेस्ट करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या। गोवंडी येथील उद्यानाचं नामकरण टिपू सुलतान उद्यान करण्याचा प्रस्ताव बाजार आणि उद्यान समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात आला होता। परंतु या नामकरणास आक्षेप घेत भाजपने हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली आहे। तरीही समितीच्या अध्यक्षा प्रतिमा खोपडे यांनी हा प्रस्ताव प्रशासनाकडे फेर विचारार्थ पाठवलाय। त्यामुळे संतप्त भाजप सदस्यांनी गुरुवारी सभात्याग करत अध्यक्षांना घेराव घालून निदर्शनं केली। नाशिक जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत तशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे। 2 सत्रात शाळा सुरू होणार आहेत। शाळा सुरू करण्यासाठी 42,000 विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती देण्यात आली आहे। तसंच राजकीय सामाजिक कार्यक्रम बंद करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत। लग्नासाठी केवळ 50 लोकांना परवानगी देण्यात आली। आमदार प्रणिती शिंदेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच कार्यकर्त्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोलापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याचं कळतंय। इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करताना कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला।
बातमी आहे सोलापुरातून। सोलापुरात राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शेकडोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालंय। विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। यावेळी अनेकांनी चेहऱ्यावर मास्कही लावले नव्हते, तर सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। बातमी आहे अहमदनगर जिल्ह्यातून। अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील शिरापूर गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। परवानगी नसतानाही ही शर्यत आयोजित केली होती, याची माहिती मिळताच पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी त्वरित कारवाई केली आहे। 7 आयोजकांवर 56 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। बार मालकांकडून कथितरित्या जमा केलेले पैसे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले असतील तर मग लाच दिल्याच्या आरोपाखाली ईडीने अद्याप त्या बार मालकांना गजाआड का केलं नाही, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला। एनआयच्या अटकेत असलेल्या सचिन वाझेनं मुंबई सत्र न्यायालयातील एनआय न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलाय। 90 दिवसात एनआयनं आरोपपत्र दाखल केलं नाहीये, त्यामुळे वाझेनं कोर्टात जामिनासाठी अर्ज केलाय। पुढील आठवड्यात यावर सुनावणी होणार। औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात एका महिलेला मारहाण झाल्याची घटना घडली आहे। सिल्लोड तालुक्यातील जळकी बाजार भागात ही घटना घडली आहे। ग्रामपंचायतीच्या जागेवर बेकायदेशीर बांधकाम करण्याच्या वादातून या महिलेला मारहाण झाली असल्याचा आरोप करण्यात आलाय। महिलेवर सिल्लोड इथं उपचार सुरू आहेत। नाशिकमधील वणी महामार्गावर भीषण अपघात झालाय। अपघातात सुनील काळोघे यांचा मृत्यू झालाय। बाईक स्वाराला वाचवताना हा अपघात झालाय। कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचं कळतंय, तर अपघाताची भीषण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। दौंड पाटस राज्यमार्गावर अपघात झालाय। आयशर टेम्पोचा ताबा सुटल्यानं टेम्पो पुलाखाली कोसळलाय। सुदैवानं चालकाला वेळीच बाहेर काढण्यात आल्यानं त्याचे प्राण वाचलेत। अजित पवार अपघातावेळी त्याच मार्गावरून जात असल्यानं त्यांनी अपघाताची माहिती घेतली। चंद्रपूरमध्ये वाघाच्या जबड्यातून आईने आपल्या मुलीची सुटका केली असल्याचं समोर आलंय। चंद्रपुरातील जंगलात ही घटना घडली असून चिमुकलीवर नागपूरमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। अर्चना मेश्राम या आईच्या शौर्याचं सर्व स्तरातून कौतुक केलं जातं। अमरावती शहरातील महादेव खोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। कुत्र्यांवर बिबट्यानं हल्ला केलाय। बिबट्याच्या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। विमानात आरडीएक्स ठेवल्याचा निनावी फोन आल्यानं एकच खळबळ उडाली होती। दुबईहून मुंबईला आलेल्या विमानात आरडीएक्स ठेवल्याचा फोन आला होता। दुबई विमानतळावर निनावी फोन आल्याचं कळत आहे। पुणे जिल्ह्यातील चाकण परिसर आज दुहेरी हत्याकांडाने हादरलाय, तर वीट भट्टी मजुराच्या मुलाने एका हॉटेल मालकाची मुलगी पळवून नेल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। आपली मुलगी 2 मुलांसोबत पळून गेल्याचं समजताच मुलीच्या वडिलांनी मुलगी, तिचा प्रियकर आणि त्याच्या मित्राला त्याच्या हॉटेलजवळ बोलावून घेतलंय आणि मुलीच्या वडिलांसोबतच प्रियकराच्या नातेवाईकांनीही त्या तिघांना मारहाण केली आहे। या मारहाणीत 2 तरुणांचा मृत्यू झालाय। पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतलं। भिवंडीत एकाच दिवशी 14 आणि 8 वर्षाच्या 2 मुलांच्या हत्या झाल्याच्या घटना घडलेल्या होत्या। त्यामध्ये एका हत्येची उकल झाली असताना दुसऱ्या हत्येच्या घटनेत खानावळीसाठी घरी येणाऱ्या कामगारांचे मुलाच्या आईशी अनैतिक संबंध होते। त्यातून 8 वर्षांच्या चिमुरड्याची गळा आवळून हत्या झाल्याची घटना समोर आली। कराड शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावरील चष्मा गायब झाल्याने खळबळ माजली आहे। अनेक जणांचे प्रेरणास्थान असलेल्या बापूंजींबाबत ही घटना झाल्याने समाजात तीव्र नाराजी पसरली आहे। पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आली। खडकवासला धरण परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे। वीकेंड लॉकडाऊन असूनही पर्यटन स्थळी नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी करतात आणि त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर आजपासून 144 कलम लावण्यात आलेले आहेत। तरीही पुण्यातील खडकवासला या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं होतं। बातमी आहे लोणावळ्यातून। लोणावळ्यातील पर्यटन स्थळांवर कलम 144 लागू करण्यात आलेले आहेत आणि हे आदेश धुडकावणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात आली आहे। गर्दी होताच पोलिसांनी पर्यटकांना हटवलं। 1 किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली। उल्हासनगर परिसरातील एक मुख्य रस्ता गेल्या 1 वर्षापासून खचलेल्या अवस्थेत आहे। वर्षभरात त्याची साधी दुरुस्ती देखील करण्यात आलेली नाहीये। त्या विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्यात आला।
मुंबईच्या वरळी परिसरातील विविध ठिकाणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने लसीकरण शिबिरांचं आयोजन करण्यात आलंय आणि नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा आणि अंबामाता मंदिर, जांभोरी मैदान या ठिकाणी आयोजित लसीकरण शिबिरांना आदित्य ठाकरे यांनी भेट दिली आहे आणि लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद देखील त्यांनी साधला। नागपुरातील लसीकरण केंद्रांवरील कर्मचारी संपावर गेले आहेत, त्यामुळे दिवसभर नागपूरमधील सर्व केंद्रांवरील लसीकरण बंद होतं। अंबरनाथ छाया रुग्णालयात लसीकरणादरम्यान राजकीय वशिलेबाजी होत असून त्याचा त्रास रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना होतोय। या राजकीय वशिलेबाजीला आळा घालण्याची मागणी खुद्द छाया उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केली। इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो। तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज। एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरची आषाढी यात्रा प्रतिकात्मक स्वरूपात साजरी होत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 20 जुलै रोजी पहाटे विठ्ठल रुक्मिणीची सपत्नीक शासकीय महापूजा करणार आहेत आणि त्यांच्या समवेत महापूजेचा मान मंदिरातील विणेकरी केशव कोलते आणि त्यांच्या पत्नी सौ इंदुबाई यांना मिळाला। मानाच्या पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी शिवशाही बस सज्ज झालेल्या आहेत। सोमवारी पंढरपूरकडे बस रवाना होणार असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली आहे। तसंच त्यांनी वारकऱ्यांना शुभेच्छा देखील दिल्या। मी राजीनामा दिलेला नाही अशी माहिती खुद्द येडियुरप्पा यांनी दिली आहे। तसंच पंतप्रधानांनी सांगितल्यास राजीनामा देईन असंही त्यांनी स्पष्ट केलं। विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने विद्यापीठ आणि महाविद्यालयांना परीक्षांसाठीची नियमावली जाहीर केली आहे। 2021-22च्या सत्रासाठी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ही 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावी आणि उरलेल्या रिक्त जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी असं त्यांनी म्हटलं। केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता संदर्भातही सरकारने मोठी घोषणा केली आहे। महागाई भत्ता वाढवण्याच्या घोषणेनंतर केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता वाढवून 27% केला। बहुप्रतीक्षित टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेचं बिगुल वाजायला सुरुवात झाली आहे। टोकियोत ऑलिम्पिकचा उत्साह दिसत असतानाच कोरोनाचा पहिलाच रुग्ण सापडल्याने भीतीचं वातावरण देखील या ठिकाणी पसरलंय। गेल्या वर्षी होणाऱ्या या स्पर्धेला कोरोनाने ब्रेक लावला। आता ही स्पर्धा 23 जुलैपासून सुरू होणार आहे। भारतीय नेमबाजी संघ क्रोएशियातून जपानला रवाना झाला आहे, तर मराठमोळ्या राही सरनोबनं विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला। आर्चरीचा संघ देखील पुण्यातून टोकियोकडे रवाना झालाय। संघात मराठमोळ्या प्रवीण जाधवचा समावेश आहे। अजय देवगण याचा नवा लुक समोर आलाय। एका चित्रपटासाठी त्यानं हा लुक केल्याची माहिती समोर येते। अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे इंग्लंडमधील फोटोज व्हायरल होत आहेत। दोघेही इंग्लंडमध्ये एन्जॉय करताना पाहायला मिळत आहेत। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।